नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। डहाणू फेस्टिवल 2026 चा शानदार समारोप झाला। डहाणू बीचवर संस्कृती, क्रीडा, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगली अंतिम संध्या। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 22 मार्च रोजी सुगम पहाट, निसर्ग उपक्रम तसेच बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली। रात्री डीजे हाय एनर्जी क्लोजिंग नाईट, समारोप सोहळा आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे महोत्सवाला रंगत चढली आणि महोत्सवाची सांगता झाली। संस्कृती, क्रीडा, संगीत आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेला हा फेस्टिवल 2026 डहाणूकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले। डहाणू नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष राजेंद्र माची यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या डहाणू फेस्टिवल 2026 चा समारोप 22 मार्च रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाने झाला। 20, 21 आणि 22 मार्च असे 3 दिवस चाललेल्या या भव्य महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना नेते रवींद्र फाटक, माजी आमदार सुनील भुसारा, आमदार विनोद निकोले, शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संके, माजी आमदार मनीषा निमकर, माजी आमदार अमित घोडा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व आदिवासी विभागाच्या सदस्या वैदेही वाढाण यांच्यासह अनेक मान्यवर, पालघर जिल्हा अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर, नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी पदाधिकारी तसेच लायन्स क्लब आणि रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचक्रोशीतील नागरिकांनी या महोत्सवाचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्ष राजेंद्र माची यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले। तसेच डहाणूचे रवींद्र पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर जिल्हा अध्यक्ष कुंदन संके यांनी कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले। मुख्याधिकारी साहेब, आपल्या डहाणूच्या 2026 फेस्टिवल पूर्णात्वात जाण्यासाठी नेण्यासाठी आमचे सगळे डहाणूचे नगरसेवक, नगरसेविका तसेच आमचे रवींद्र फाटक आणि इतर सगळे आमची टीम पूर्ण डहाणूची, म्हणजे विपुल असे मला सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण आमच्या पूर्ण टीमने जे समोर होते, काही मागे होते पडद्याच्या, अशा सगळ्या टीमने आपल्या ह्या 2026 फेस्टिवल पूर्णत्वात नेण्यासाठी फार मेहनत घेतली आहे। तसंच डहाणू कट्टा, मेन स्टेज इथे सगळीकडे त्यांनी खूप मेहनत घेतली आहे। अशा सगळ्यांचा आभार। तसंच आम्हाला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या MSCB पासून सगळ्यांनी आम्हाला मदत केली। तसंच बाकीचं रविभाऊंनी सांगितलंच, म्हणजे सगळ्याचं आता झालंच, पण आता आपण डहाणूकर म्हणून आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला मदत केली आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलंही सगळ्यांचा आभार, धन्यवाद, जय महाराज। महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या गेल्या 3 महिन्यापूर्वी डहाणूकर जनतेने न भूतो असं विजयश्री संपादन करून दिलं आणि डहाणूचं प्रथम नागरिक बनवलं, ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व राजूभाई माची, मला वाटतं पहिलं त्यांच्याकडे टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या, कारण त्यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला। माजी नगराध्यक्ष मीरबाई शहा ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खरोखरच एक खूप चांगलं नियोजन केलं, असे आपले रविभाऊ फाटक, आपले शेट्टी, आपलं रमेश पाटील, आपल्या सर्व नगरसेवक ताई आहेत, कीर्ती ताई आहेत, स्नेहा ताई आहे, माधुरी आहे ताई आहेत, आपल्या रेखा ताई आहेत, आशा ताई आहेत, बिजली ताई आहे, दुसरे आपले शमी भाई आहेत, तर वरुण इथे नाही आहे आणि तन्मय नाही आहे, आणि सर्व तुम्ही, कारण मी थोडंसं जास्त काय एखाद्या गोष्टीमध्ये पण थोडंसं बोलावं लागेल, जास्त त्याला हे नाही घेता, एक टन घेतो, कारण काय तर भाऊ बरोबर ना, थोडंसं मला वाटतं की डहाणू महोत्सव हे जे आयोजन आहे, हे जरी आयोजक नगराध्यक्ष असले आणि नगरसेवक असले तरी हा डहाणूकरांचा कार्यक्रम आहे, आणि कुठलाही कार्यक्रम सांस्कृतिक असो किंवा ज्या माध्यमातून लोकांना आनंद मिळतो, तो आनंद देणं हे महत्वाचं आहे।
थोडंसं कधी कधी असं काही गोष्टी वाटतात की काही जण असं वाटत असतं की कार्यक्रम हा यशस्वी झाला, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणं यालाच मोठेपण म्हणतात। आणि काही वेळेला तो कार्यक्रम यशस्वी होऊ नये याकरता जे आटापिटा करतात त्यांचं काय होऊ शकतं हे 3 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे। मी पेक्षा आम्ही ह्या वाक्याला खूप महत्व आहे। आणि जेव्हा आम्ही म्हणून आणि आपण डहाणूकर म्हणून ज्या वेळेला एखादा उपक्रम राबवतो तेव्हा तो कोणीही राबवू द्या, त्याच्यामध्ये सहभागी होणं आणि आनंद देणं हेच मला वाटतं खूप मोठेपण आहे। हे आज राजू माच्छी, तुम्ही आज सर्व तुमच्या टीमने हा जो कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जी अहोरात्र मेहनत केली आणि ह्या हजारो लाखो 3 दिवसामध्ये लाखो लोक म्हणजे केवळ डहाणूमधून आलेच, पण तुम्ही म्हणतो विरार वसईपासून सुद्धा लोक आली। आज आपण जे बघताय की पूर्ण आज रस्त्यावर ही डहाणूकर जनता एकवटलेली आहे की कशा करता हे आनंद घेण्याकरता। 2 दिवसापूर्वी गुढीपाडवा झाला, ईद रमजान ईद झाली, आपले सण आपण साजरा करतो। हा पण एक प्रकारचा सण आहे की जिकडे आपण सर्व मिळून बाकी सर्व गोष्टी रिफ्रेश मोडमध्ये आपण जातो। आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण कोण आहोत यापेक्षा आपण एकत्र आल्यानंतर जो आपण आनंद देऊ शकतो तो आपलं आयुष्य वाढवणार असतो। आता मी इकडे शरीर सौष्ठ स्पर्धा बघत होतो, म्हणजे आमची खूप काही बॉडी नाहीये, परंतु आपण तुम्ही सर्वांनी जे ते बघून जो आनंद घेतला तो आनंद आपल्याला स्वतःला चेअरअप करणार असतो। आणि आपण दुसऱ्यांकरता काही क्षण घालवणं याचा मला आनंद मानणं हीच खरी समाजकारणातल्या राजकारणातली व्याख्या आहे। आज आपण गेल्या 3 दिवसांपासून जे काही इथे सहभागी झाला, जे स्टॉल धारक असतील, मला वाटतं या स्टॉल धारकांचं पण खरोखरच मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे। त्यांचंही आपण काय म्हणतो त्यांचाही सन्मान केला पाहिजे। यासोबत जे डहाणू कट्ट्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले गेली आणि जी काही बॅकस्टेज टीम असते, एखादा कार्यक्रम करताना आयोजक हे समोर असतात आणि त्याच्या पाठीमागे एक मोठी टीम असते की जी खूप मायक्रो लेवलला काम करत असते आणि तुम्ही सर्व की ह्या सर्व गोष्टीमध्ये सहभागी होता। आज या आदरणीय प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। मी खास करून उल्लेख करीन जिल्हाधिकारी महोदयांचा, SP साहेबांचा, प्रांताधिकारी खत्री साहेबांचा, मुख्याधिकारी असतील, विविध क्षेत्रातले महसूल अधिकारी असतील, या सर्वांनी हे जागा देण्यापासून एका मिनिटाचाही विलंब न करता त्यांना सांगितलं, त्यात सेम डे बाय हँड कॉपी दिली आणि ताबडतोब आपल्याला परमिशन मिळाली। त्या सर्वच माझी आमदार अमित गौड आहे, ती बाकी सर्व मंडळी आहेत। मी खरोखरच आपल्या सर्वांचं कौतुक करतो। डहाणूकर जनतेने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि ती आज तुम्ही आदरणीय लोकाभिमुख नेते शिंदे साहेबांनी एक वाक्य दिलं होतं ज्यावेळेला निवडणूक तेव्हा सांगितलेलं की राजू माच्छी हा त्या ऑफिसमध्ये बसणार नाही, तो सेवक म्हणून काम करणार। सगळे जे नगरसेवक आहेत हे तुमचे सेवक म्हणून काम करतील। तुम्ही सेवकाची पहिली जबाबदारी या डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून पार पडली, याकरता खरोखरच मी आपलं अभिनंदन करतो। आणि तुमचा पहिला कार्यक्रम अशा प्रकारे सामाजिक उपक्रमातून तुम्ही सत्कारणी लावला। यापुढेही असंच आपण काम करत राहा। शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। शिंदे साहेबांना आज यायचं होतं, परंतु आज त्यांची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आता त्यांच्याशी काय त्यांचा आवाजही निघत नाही अशी परिस्थिती आहे। त्यांनी खास खूप सांगितलंय, मी नक्की पुढच्या महिन्याभरामध्ये डहाणूला 100% येणार आणि डहाणूकर जनतेला जे काही द्यायचं असेल ते 100% विकासात्मक माध्यमातून देऊन देऊ। आपण सर्वांचं पुन्हा एकदा आभार। असंच काम करत राहा। काम करणाऱ्याला कोणी रोखू शकत नाही। जेव्हा तुम्ही टीम बनवून काम करता, चांगलं काम करताना अडसर खूप येत असतात, पण तो अडसराच्या नंतर जेव्हा हे सर्व अपेक्षित यश प्राप्त होतं तेव्हा तो आनंद हा निश्चित मोठा असतो। पुन्हा एकदा आई महालक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभावी ही प्रार्थना करतो। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। लोक आहेत म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, आमच्या नगरसेवकांची टीम, डहाणू रोटरी क्लब, डहाणू लायन्स क्लब, सर्व नगरसेवकांनी मंचावर यावं, सपोर्ट द्याल ही आशा बाळगतो। आणि तुम्हाला ज्याची उत्सुकता आहे तो डीजेचा कार्यक्रम लवकरच सुरू होईल।
आपण पाहत राहा निर्भीड समाचार.